आणि त्याचबरोबर जिल्हास्तरीय दक्षता समित्या देखील त्या ठिकाणी झाल्या पाहिजे. आपण सतत त्याचा पाठपुरावा केला आणि आज आनंद वाटतोय की ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय दक्षता समिती आपल्या त्या ठिकाणी झालेल्या आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला असं वाटते, सुवर्णकर बांधव हे फक्त अलंकार बनवीत नसतात, तर ते अलंकार बनवून ते व्यक्तिमत्व सुंदर करणे, ते व्यक्तिमत्व प्रभावित करण्याचं काम देखील सुवर्णकार बांधवांच्या माध्यमातून होत असतं. आपली संस्था जवळजवळ 25-30 वर्षापासून कार्यरत असल्याची मला माहिती या ठिकाणी मिळाली. आणि ही संस्था, एखादी संस्था काढणं सोपी असते, परंतु ती संस्था सातत्यानं कार्य त्याचं चालू ठेवत त्याचं सातत्य टिकवणं सोपीच नसते. परंतु या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण संस्था काढून याचं सातत्यपूर्ण काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. आज डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्स आणि निर्यात अशा वेगवेगळ्या माध्यमातून एक नवीन अर्थव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे. त्याच पद्धतीने आज काळाच्या अनुरूप आपण आपली व्यावसायिक पद्धत, प्रश्नच नाही की अनेक सुवर्णकार अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय आपला सुरू आहे. त्याच्यातलं एक मोठं उदाहरण म्हणजे आमचे मित्र राजेश रोकडे आहेत, ज्यांचं कौतुक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरीची जी कॉन्फरन्स झाली होती तेव्हा संपूर्ण देशातल्या व्यावसायिकांपुढे आमच्या राज्याजींचं उदाहरण सांगितलं की उद्या पद्धतीचे एक नाविन्यपूर्ण व्यवसायाची उभारणी त्यांनी आपल्या नागपूर शहरामध्ये केली. निश्चितच आपण सर्वजण आपापल्या व्यापारामध्ये हुशार आहोतच, परंतु आज सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जी आपल्याला एक नारा दिला की लोकल टू ग्लोबल, लोकल टू ग्लोबल आपल्याला त्या ठिकाणी व्हायचं आहे. आणि आपला हा व्यवसाय काही आजचा किंवा कालचा नाही, अनेक आपल्या देशाची परंपरा, संस्कृतीचं जतन करण्याचं काम आपण लोक आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतायत. याच्यामुळे आपण फक्त आपला व्यवसाय म्हणून करत नाहीये, तर देशाची संस्कृती प्रखरतेनं समाजापुढे मांडण्याचं काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं. आज खरोखर मी जितेंद्र वर्माजींचं यांचं अभिनंदन करतो. जितेंद्रभाई, मैं आपका अभिनंदन करता हूं की समाज का राजकीय समावेश, साझेदारी बढ़ाने का कार्य आपके माध्यम से हुआ है. और आपने जब देश के एनालिसिस बताया कि हमारे राज्य में सिर्फ एक ही प्रतिनिधि वहां पे है, तो आपने बोला कि सिर्फ एक ही ताई इसमें है, पर मैं आपको बताता हूँ पूरे राज्य में वो चाहिए क्योंकि वो शेर के घर में रहती है, वो हमारी चित्राताई वाघ है. तो भले ही एक है पर पूरे राज्य में चाहिए और किसी को छोड़ते नहीं है. और आज बड़े आनंद की बात है कि हमारी नागपुर की भी कुछ भगिनी चुन के आई हुई, ऐसी पूरे राज्य की भी और कुछ हमारी महिला भगिनी इसमें राजनीति में साझेदारी वहां कर रही है. मैं आप लोगों का ज्यादा वक्त लूंगा नहीं, पर कुछ चीजें मैंने आप लोगों के लिए रही हुई है. एक आज या राज्यस्तरीय महिला मेळाव्याला अधिक व्यापक अर्थ आपल्याला या ठिकाणी देता येईल. सुवर्णकार समाजातील महिला आता फक्त आपल्या सोनाराच्या व्यवसायापुरतं मर्यादित न राहता, आम्ही जेव्हा बघतो तर अनेक महिला या डिझायनिंग, ब्रँडिंग आणि वेगवेगळ्या उद्योगामध्ये त्या ठिकाणी पुढे राहिलेल्या आहेत. आणि जेव्हा किंवा एखाद्या समाजातल्या महिला समजत असतात, तर कुठलेही क्षेत्र, आपल्या मुंबईच्या एक इंदिराबादच्या एक व्यावसायिक आल्या ज्यांनी एका शोरूम आज जवळजवळ मला वाटतं भारतामध्ये 60 शोरूम उभं केलं होतं. आपण त्यांना उद्योगिका म्हणून बोलवल्या होत्या त्या ठिकाणी. हा मॅडम होत्या, त्या मॅडम आल्या होत्या. त्यांनी फक्त सुरुवातीला एक शोरूम होतं, परंतु जेव्हा परिवाराला त्यांच्या हातात सूत्र सोडून संपूर्ण देशभरात त्यांचे जवळजवळ 60 शोरूम आज त्या ठिकाणी तयार झाले. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आज महिला ह्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आजच्या ह्या राज्यस्तरीय महिला महोत्सवाच्या अनुषंगाने देखील चांगलं काम संपूर्ण राज्यामध्ये होणार आहे, काही मला त्या ठिकाणी शंका नाही. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करतो की महायुतीचं काम आपल्याला ऑलरेडी महाराष्ट्र सरकारनं सोनार समाजाच्या आर्थिक विकासासाठी संत नगरी सोनार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे.